अकादमी बनी या अकादमीच्या आज आपण निरोप समारंभ आणि परीक्षा पण झाली आज विशेष आणि हे पहिल्यांदा होत आहे की आजच परीक्षा होत आहे, आजच निकाल जाहीर होणार आहे आणि आजच आपला निरोपही आहे. आणि ताईंनी म्हटल्याप्रमाणे निरोप नाही तर आजही सुरुवात आहे. म्हणजे सरांनी जे आपल्याला घडवलं, किती घडलो हे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सांगण्याचा इथून सुरुवातीची आता दिवस सुरू झालेली आहेत. या अकादमीने मला काय दिलं तर सर्वात प्रथम हे जे आय कार्ड आहे मी नेहमी माझ्या गळ्यामध्ये का घातलं. मी प्रत्येकाला नेहमी हेच म्हणायची की इथे येताना विद्यार्थी बनवून या. याचं कारण हे होतं की जेव्हा आपण हे आय कार्ड घालतो तेव्हा खऱ्या अर्थाने वाटते की आपण विद्यार्थी झालो आणि खऱ्या अर्थाने वाटते की आपण शिकायला चाललो आणि खऱ्या अर्थाने वाटते की आपले प्रशिक्षक जे शिकत आहेत ते आपण शिकायला पाहिजे म्हणतो. आणि हे फक्त आय कार्ड नाही आहे माझ्यासाठी, तर इट इज आयडेंटिटी कार्ड फॉर मी. इट इज आयडेंटिटी कार्ड. आयडेंटिटी या शब्दातच खूप मोठा अर्थ दडलेला आहे की एखाद्याची आयडेंटिटी काय असते. आणि माझं शिक्षण बरेचसं झालेलं आहे, माझे अनुभव खूप सारे आहेत, एखादी संस्था पण मी रन करत आहे. परंतु हे सगळं करत असताना आयुष्याचं जे मोटिव्ह असते असं कुठंतरी खाली वाटत होतं की खूप काही करायचं आहे पण करता येत नव्हतं. सरांच्या माध्यमातून सरांनी जे काही शिकवलं आणि कॉन्सेप्ट ज्या क्लिअर झाल्या त्यामुळे सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि म्हणून सरांसाठी एक श्लोक आहे जे सरांवर खूप सटीक लागू होते. गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि गुरु हे खरोखरच आपल्याला ब्रह्मासारखे आहे, विष्णूसारखे आहे. आणि गुरु जे आपल्याला देतं ना ते ज्ञान कुठेच आपण घेऊ शकत नाही. आज आपली परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये आणि विशेषत्वाने मला एक म्हणायचं आहे की जेव्हा आपण आय कार्ड घातलो आणि आय कार्ड घातल्याच्या नंतर जेव्हा विद्यार्थी झालो तर इथे आल्याच्या नंतर सरांसोबत विद्यार्थी म्हणून ते कम्युनिकेशन करताना आणि सर मध्ये एकदा सर बोलले का बरं चिडचिड का बरं करत आहे. आम्ही म्हटलं सर आम्ही विद्यार्थी झालो. आणि वर्गामध्ये कसं आपण करतो ना, शिक्षक नसले गोंधळ करणे, शिक्षक असले तरी पण कुसबुस करणे, ह्या गोष्टी मला असं वाटलं की मी ज्या शालेय जीवनामध्ये नाही म्हणजे अनुभवायला मिळालं ते मी इथे सगळं म्हणजे हसली खेळली बागडली म्हणजे सगळ्या धिंगामस्ती सगळ्या झाल्या. पण इथे आल्याच्या नंतर मला असं जिवंतपणा वाटला. सरांनी मध्ये एकदा आपल्या प्रशिक्षणामध्ये एक गोष्ट बोलली होती सर की तुम्ही निलगिरीसारखे नका बनू, निलगिरीसारखे नका बनू, तुम्ही बांबू आणि वडासारखे. हे खूप महत्वाचं कोट सर बोलून गेले. आणि मी तिथे बसलेली होती सेकंड याच्यावर आणि त्या दिवशी मला नाही वाटत आपले जुने प्रशिक्षणार्थी नव्हते, सगळे नवीन होते. आणि मग मला मी रिकॉल केलं माझ्या आयुष्याचं, असं खूप काही रिकॉल केलं. आणि फक्त सरांनाच ही गोष्ट माहीत आहे, मी अक्षरशः खूप रडली. मी एवढी रडली कारण सर जे बोलले ना ते मी माझं पूर्ण म्हणजे मागचं भूतकाळ जे आहे ना मी ते रिकॉल करत होती. आणि खरोखर मला स्वतःला माहित आहे की लोक म्हणजे काय ऍक्सेप्ट करत नाही, पण एक जो हिरा असतो ना लोक त्याला दगड समजतात. पण हिऱ्याला जो रॉ मटेरियलचा हिरा असतो आणि त्याला जे काय म्हणते तराशल्या जाते ते फिनिशिंग फक्त सर देऊ शकतात. आणि सिरियसली सर मला स्वतःला असं वाटतं की दगडाला जेव्हा फिनिशिंग दिली सरांनी, भरपूर फिनिशिंग कदाचित बाकी असेल, मलाही आणखी खूप हसायचं आहे स्वतःला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आज आपली परीक्षा झाली त्यासाठी एक छोटीशी कविता मला एक आहे ती म्हणायची आहे. ती काही लोकांना असं परीक्षा झाली ना पास नापासचं थोडंसं एक मनामध्ये एक थोडंसं बोलायचं आहे. लोकांच्या शब्दांना मनावर घेऊ नकोस, लोकांच्या शब्दांना मनावर घेऊ नकोस, ते आज हसतात
लोकांच्या शब्दांना मनावर घेऊ नकोस, ते आज बसतात, उद्या तेच तुझ्यासाठी थांबतील. उद्या तेच तुझ्यासाठी थांबतील. नापास होणं म्हणजे संपलं असं नाही. नापास होणं म्हणजे संपलं असं नाही. तोच तर असतो नव्या लढाईचा पहिला टप्पा. तोच तर असतो नव्या लढाईचा टप्पा. मेहनत तुझी शांत असते. मेहनत तुझी शांत असते, पण फळ मोठं बोलतं. मेहनत तुझी शांत असते, पण फळ मोठं बोलतं. वेळ आली की तुझं नावच सगळीकडे घुमतं. वेळ आली की तुझं नावच सगळीकडे घुमतं. आज तू पडला आहेस. आज तू पडला आहेस, उद्या तू उभा राहशील. आज तू पडला आहेस, उद्या तू उभा राहशील. आणि एक दिवस असाच सगळ्यांना मागे टाकशील. आज तू पडला आहेस, उद्या उभा राहशील आणि एक दिवस असाच सगळ्यांना मागे टाकशील. आणि म्हणून म्हणते, लोकांच्या शब्दांना मनावर घेऊ नको. ते आज बसतात, उद्या ते स्वराज्य वक्ता अकॅडमीने जो अतिशय सुंदर निर्णय घेतलेला आहे की सर अकॅडमी रजिस्टर करणार आहेत. आणि त्या रजिस्टर अकॅडमीच्या माध्यमातून सरांनी काल बोलले सर की लायब्ररी ओपन करायची आहे सरांना. ही कॉन्सेप्ट मला खूप आवडली सर. कारण मी पहिल्या दिवशी जेव्हा उद्देश विचारला होता तेव्हा मी सांगितलं होतं की देशसेवेसाठी विद्यार्थी घडले पाहिजे. आज नैतिकता खूप विद्यार्थ्यांच्या आणि लोकांच्या डोक्यातली मनातली ढासळलेली आहे. सरांच्या माध्यमातून जेव्हा लायब्ररीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकर, साऊ जिजाऊ, शहीद भगतसिंग अशा क्रांतिकारकांची जेव्हा सर पुस्तक ठेवतील, ते आपले विद्यार्थी किंवा आपल्यासारखे लोक जेव्हा वाचतील, तेव्हा आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये वेगवेगळी प्रगल्भता यायला वेळ लागणार नाही. आणि ही कॉन्सेप्ट एवढी चांगली आहे की जेव्हा आपण ते करू ना, तेव्हा निश्चितच आपण आपल्या येणाऱ्या तरुण पिढीला आणि नव्या पिढीला आपण घडवू. ही कॉन्सेप्ट खूप चांगली आहे. दुसरी कॉन्सेप्ट मला आवडली की सरांनी जे म्हटलं की संभाजी महाराजांची जयंती साजरी करायची. मी नेहमी सोबत राहणार त्यासाठी. संभाजी महाराजांची जयंती, त्यानंतर शहीद भगतसिंग. मला अगदी अंतःकरणातून, कारण मी जेव्हा माझ्या गावामध्ये जिथे ऑटो लागतो तिथे भगतसिंगांचा फोटो आहे. मी सर येता जातात तिथे बघते आणि खरंच मला ते बघितल्यानंतर प्रेरणा मिळते. आणि सरांनी आज जे जाहीर केलं की भगतसिंगांची जयंती साजरी करायची आपल्याला आणि संभाजी महाराजांची, त्यासाठी मी सदैव सरांच्या सोबत राहील. त्याचप्रमाणे सरांनी सूचना सांगायला सांगितली. मला एक सुचवायचं आहे की आम्ही जेव्हा तुम्ही सगळ्या जे स्टेप शिकवले, व्हॉइस व्हेरिएशन हे शिकवलं तुम्ही. व्हॉइस व्हेरिएशन्समध्ये आम्ही इथे जेव्हा बोलतो तेव्हा आम्हाला नाही समजत, यांना समजते, म्हणजे जे समोर बसलेले आहेत किंवा तुम्हाला समजते. आणि माईक हाताळताना काय होते की आता हा बंद माईक आहे. एक दिवस तरी असा ठेवा की हा माईक सुरू असेल आणि जसं माईक शिट्ट्या मारते, माईक सुरू नसते, म्हणजे सुरू नसते तेव्हा आपली गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आम्ही कसं हँडल करायचं. माईक शिट्ट्या मारते तेव्हा कसं करायचं. किंवा बोलताना आपण जे अंतर आहे, जर एका हाताचं अंतर ठेवलं आणि मागे पुढे जेव्हा सरकतो तेव्हा ही पण आमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. तर ही एक माझी सूचना आहे. त्यानंतर पुन्हा एक सूचना आहे सर की तुम्ही लायब्ररी तर ओपन करणार आहे, त्याला वेळ आहे. मे बी समोर जेव्हा तुम्ही प्रशिक्षण घेणार त्यामध्ये एक कॉन्सेप्ट मला वाटते करायचं नाही करायचं ते बघा. जसं एक पुस्तक द्या, भले आम्हाला प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही विकत द्या, आम्ही विकत घेऊ, तुम्ही ते वाचायला लावा आम्हाला. त्यामुळे काय होईल, एक आमच्या ज्ञानात भर पडेल, आम्हाला वाचण्याची सवय पडेल. आणि त्याच्यावर तुम्ही ती परीक्षा घ्या. जशी आज परीक्षा घेतली ना सर, तशी एक परीक्षा घ्या किंवा बोलायला लावा. ही पण एक कॉन्सेप्ट त्याच्यातूनही वक्ता घडेल. हे एक मला सुचवायचं आहे सरांना. आणि विशेष म्हणजे सगळे मित्र, गणितातले सूत्र आणि जीवनातले मित्र खूप आवश्यक असतात. आणि अतिशय सुंदर, म्हणजे सगळे लहान मोठे आहेत, पण माझं वय सर्वात जास्त आहे असं मला वाटते. पण मी तुमच्यासोबत ना बिलकुल तुमच्या लेवलची सर दादा आहेत. मी सगळ्यांना दादा म्हणते, भलेही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, पण मी दादा म्हणते, सगळ्यांना ताई म्हणते. आणि मला खूप चांगलं वाटलं, एवढा सुंदर परिवार मला मिळाला. आणि या परिवाराच्या माध्यमातून
एवढा सगळा जो, आणि विशेष म्हणजे काही आपले जे तरुण आहेत ना, तरुण युवक आहेत प्रशिक्षणार्थी, यांचं मला खूप कौतुक वाटते की जेव्हा ट्रिपला गेले, मी गोष्टी ऐकल्या, आणि ट्रिपला गेल्यानंतर तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने ती एन्जॉय केली आणि एकमेकांना सहकार्य केलं आणि एकमेकांना प्रोटेक्ट केलं, विशेष म्हणजे ती गोष्ट मला खूप अंतकरणाला लागली. आणि तिथून मला माहीत झालं की अरे खरंच म्हणजे माझे जे सहमित्र आहेत ते इतके चांगले आहेत, ते मला खूप म्हणजे चांगलं वाटलं. आणि सर धन्यवाद. मला खरंच माहीत नव्हतं की मला एवढं चांगलं बोलता येते, आणि बोलता येत होतं म्हणून मी प्रत्येक वेळी भाषणामध्ये म्हणत होती की बा जन्म देणारे आई वडील तर जन्म देतात, बोलायचं कसं आपण बोलतो, पण नेमकं बोलायचं कसं हे दादांनी शिकवलं. समीर दादांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानते. आणि इथून पलीकडे आपण एकमेकांना आणखी सोबत राहू अशी अपेक्षा करते. आणि हा नेहमी असाच राहू द्या, ही साथ अशीच राहू द्या. जसं सरांनी परवाच्या दिवशी पण म्हटलं की कोणावरही संकट आले तरी आपल्याला धावून जायचं आहे, एकमेकांना मदत करायची आहे, एकमेकाला साथ द्यायची आहे आणि संघटित होऊन राहायचं आहे. सरांनी जी गुरुदक्षिणा मागितली, सर मी ती गुरुदक्षिणा तुम्हाला त्याच दिवशी दिली. शिवशाही, फुले, शाहू आंबेडकर, साऊ जिजाऊ, अहिल्या माता अशा तमाम लोकांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. आणि ही गुरुदक्षिणा मी आजच्या या स्टेजवर सरांना देत आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते.